कधी तुम्हाला असं वाटतं का, त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे, माझ्याकडे का नाही? दुसऱ्याच्या धनाकडे पाहून मनात जेव्हा लोभ आणि मत्सर निर्माण होतो, तेव्हा माणूस नकळत चुकीच्या मार्गावर जाऊ लागतो. समर्थ रामदास स्वामी मनाला सावध करत म्हणतात, दुसऱ्याच्या संपत्तीची लालसा मनात ठेवू नकोस, कारण त्या एका विचारामुळे माणूस पापाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि शेवटी त्यातून मोठे दुःख निर्माण होऊ शकते. श्लोक. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी रे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होते मना सारिखे दुःख मोठे. जय जय रघुवीर समर्थ. मानवी जीवनात प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही मार्ग चालत असतात. हे दोन्ही मार्ग सुरळीत चालण्यासाठी माणसाने काही मनोविकारांचा त्याग करणे आवश्यक असते. त्यातील एक मोठा मनोविकार म्हणजे परद्रव्याची लालसा. परद्रव्याची लालसा म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य मला मिळावे अशी इच्छा. प्रपंचात द्रव्याची आवश्यकता असते, त्याविना माणसाचा संसार चालू शकत नाही. समर्थ प्रपंचामध्ये द्रव्य मिळवण्याच्या विरुद्ध नाही. ते दासबोधात म्हणतात, प्रपंची हवे सुवर्ण, म्हणजे प्रपंच चालवण्यासाठी सुवर्ण पैसा हे आवश्यकच आहे. परंतु स्वतःला किंवा इतरांना न फसवता योग्य मार्गाने मिळवलेले ऐहिक सुख ह्यालाच प्रपंचात साधना असे म्हणतात. योग्य मोबदला देऊन मिळवलेले द्रव्य म्हणजे सद्द्रव्य आणि अनुचित किंवा अपुरा मोबदला देऊन घेतलेले द्रव्य म्हणजे परद्रव्य. समर्थ या श्लोकात मनाला सांगतात, स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या धनाचीच अपेक्षा करावी. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. हे मना, दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा करू नकोस. येथे पुढिलांचे म्हणजे इतरांचे द्रव्य. समर्थ सांगतात की स्वकष्टाने कमावलेले धनच श्रेष्ठ असते. याच विचारांचा आधार आपल्याला श्री भगवद्गीतेतही दिसतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याच्या पतनाची सुरुवात काम, क्रोध आणि लोभ ह्या दोषांपासून होते. लोभ हा माणसाला अधपतनाच्या मार्गावर नेणारा मोठा दोष आहे आणि लोभ म्हणजे संपत्तीचा लोभ, हव्यास हा होय. अति स्वार्थ बुद्धीने रे पापसाचे. जर योग्य व्यवहार करून प्रामाणिक मार्गाने धन मिळत असेल तर त्याला समर्थांचा आक्षेप नाही. परंतु अतिस्वार्थ बुद्धीने मोठेपणा दाखवण्यासाठी, प्रतिष्ठेसाठी किंवा खोट्या अहंकारासाठी जर माणूस न्याय, अन्याय, योग्य, अयोग्य याचा विचार न करता धन मिळवण्याचा प्रयत्न करतो तर तो पापाच्या मार्गावर जातो. संत तुकाराम महाराजही या संदर्भात म्हणतात, लोभ हा माणसाच्या पतनाचे मूळ आहे. लोभ वाढला की मनाची शांती नष्ट होते. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. पापातून केलेले कर्म शेवटी भोगावेच लागते. कर्मविपाकाचा सिद्धांत अटळ आहे. प्रत्येक कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो. संत एकनाथ महाराजही सांगतात की दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा करणे म्हणजेच स्वतःच्या आत्म्याला कलंक लावणे. म्हणूनच संतांचा मार्ग नेहमी प्रामाणिकपणा आणि समाधानाचा असतो. अतिस्वार्थाने मिळवलेली संपत्ती सुरुवातीला सुखद वाटते, पण शेवटी ती दुःखाचेच कारण ठरते. न होते मना सारिके दुःख मोठे. वाईट कर्मामुळे जे दुःख निर्माण होते ते फार मोठे असते. जीवनाच्या शेवटी सगळी संपत्ती इथेच राहते. समर्थ म्हणतात, येथील अवघे येथेच राहते, कोण काय घेऊनी जात नाही. मृत्यूसमयी संपत्ती उपयोगी पडत नाही, परंतु संतांचे विचारधन माणसाला खरे मार्गदर्शन करते. आपण संपत्तीचे विश्वस्त आहोत, मालक नाहीत. म्हणूनच जे मिळाले आहे त्यात समाधान मानणे हीच खरी संपत्ती आहे.
उदाहरण पाहू. समजा एखादा माणूस नोकरीत प्रामाणिकपणे काम करत असतो. त्याच्या शेजारी काम करणारा दुसरा माणूस मात्र शॉर्टकट शोधतो. तो लोकांना फसवून, खोटे व्यवहार करून किंवा लाच घेऊन पटकन पैसा कमावू लागतो. बाहेरून पाहता त्याचे जीवन खूप सुखी वाटते. मोठं घर, महागडी गाडी, ऐशोआराम दिसायला खूप छान वाटते. पण हळूहळू त्या पैशामागची चिंता वाढू लागते. कधीतरी सत्य उघड होईल या भीतीने त्याला शांत झोप लागत नाही. मनात सतत अस्वस्थता, तणाव आणि भीती राहते. एक दिवस त्याचे चुकीचे व्यवहार उघड होतात आणि जे सुख वाटत होते तेच त्याच्या दुःखाचे कारण बनते. याउलट जो माणूस स्वतःच्या कष्टाने, प्रामाणिकपणे आणि योग्य मार्गाने कमावतो त्याला कदाचित संपत्ती कमी मिळेल, पण त्याच्या मनात समाधान आणि शांतता असते. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मी माझ्या मतीप्रमाणे सांगितला आहे. यातील जर काही त्रुटी असेल तर क्षमा असावी. नमस्कार.